सुप्रभात मित्रांनो, आज परतीचा प्रवास सुरू. आज आपला 5वा दिवस आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. चला नंतर बघूया कुठे काय नाश्ता वगैरे भेटतो का आणि त्याप्रमाणे पुढचा नियोजन करूया. आज आपल्याला 850 किलोमीटर कापायचे आहेत घरापर्यंत. डायरेक्ट घरी जायचं आहे, द्वारका टू पालघर. किती वेळ लागतो, जेवणासाठी कुठे, नाश्ता कुठे करायचा ते पुढे बघू आपण व्हिडिओमध्ये. सकाळ झालेली आहे, म्हणजे सूर्योदय होत आहे. सकाळचे वाजलेले 7 आणि तुम्ही सूर्य बघू शकता कशा प्रकारे दिसतो ते. काय सुंदर दृश्य आहे, जबरदस्त वातावरण आणि रस्ता भारी वाटते. चला पहिला टोल आलेला आहे आपला, पण काय सूर्योदय वाटतो, पण लाल बुंद. तर मित्रांनो इकडे एक ब्रेक घेतला आपण नाश्त्यासाठी. नाश्ता झालेला आहे, वडा सांबार, इडली, मसाला डोसा. इकडेच वॉशरूम वगैरे आहे. आपली गाडी पुन्हा एकदा क्लीन केली जरा चकाचक. आणि दुर्वाला चेंडू आवडलेला आहे, तिने चेंडू घेतलेला आहे खेळण्यासाठी. आता कुठे खेळणार, घरीच ना. हॉटेल आहे, समोर हायवे आहे. भरपेट नाश्ता झालेला आहे. दुर्वाने अर्धा मसाला डोसा खाला, अर्धा माझ्या गळ्यात टाकला. मी ऑलरेडी वडा सांबार खाल्लेला होता. चहा वगैरे. खूपच लेट नाश्ता झालेला आहे, 9:30 झालेले आहेत. आता वॉशरूमला जातात आणि पुढचा प्रवास परतीचा आपला सुरू करूया. चला. तर मित्रांनो इकडे आपण हायवेवर थांबलेले आहेत इकडे. आणि हे फळं म्हणजे ह्याला आम्ही रांजणं सांगतात आमच्या गावामध्ये. तुम्ही काय सांगतात माहीत नाही मला. सुकी रांजणं आणि ओली. ओली म्हणजे जशी फ्रेश आहे तशी पिकलेली, आणि हे सुकवलेली. तर लागायला गोड असतात ते, पण थोडी चिकट आणि सुकी आहे ती पण. ते वस्तू भेटलेल्या आहेत आपल्याला इकडे. हे काय भाव विकतात इकडे. कैसा किलो, कैसा किलो ये? 100 रुपये का पाव. और ये 150. पिकलेली बड़ी मोटी मोटी है. ये देना पाव. जरा बड़ा बड़ा दो निकाल के पक्का हुआ. ते आमच्या इकडे असतात, ह्याला आम्ही रांजणं सांगतात. तुम्ही काय सांगतात ते, तुम्ही तुमच्या इकडे ही फळं भेटतात का आणि तुम्ही काय सांगतात सांगा. इकडे रांजणं सांगतात आम्ही. हा, लहान होते ते आम्ही खूप खायचे. ते दुकानं लागलेली आहेत इकडे, ह्याला आपण रांजणं सांगतात. तुम्ही काय सांगतात माहित नाही, पण आम्ही तर रांजणं सांगता नाही ना. कशी सुकलेली आणि ओली दोन्ही प्रकारे रांजणं लावलेली आहेत. सर्व ही रोडच्या हायवेच्या बाजूला ही रांजणाची दुकानं आहेत. ही फळं खूप भारी लागतात, पण थोडी चिकट चिकट असतात. आता आपण राजकोट आताच सोडलेला आहे. जी फळं घेतली रांजणं तिकडेच आपण राजकोट सोडलेला होता. आणि बघू आता अहमदाबाद किती किलोमीटर आहे ते. आणि आता वाजलेले आहेत 11:30. तर जेवणाची सोय वगैरे पुढे काय होते ते बघू. नंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेलच त्याचे. तर अजून भरपूर किलोमीटर जायचं आहे आपल्याला पुढे. काय जवळ नाही मिळत. जवळजवळ 593 किलोमीटर म्हणजे 600 किलोमीटर आपल्याला आपलं घर आहे इथून. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत दुपारचे 1 वाजलेला आहे आणि आपण एक ब्रेक घेतलेला आहे जेवण करण्यासाठी. हॉटेल दिलसी म्हणून आहे आणि घेतलेला आहे खिचडी आणि पुलाव. व्हेजिटेरियनच आहे. इकडे काय बघितलं, शोधलं नेटवर वगैरे, पण काय जास्त काय भेटत नाही. गुजरात आहे. संध्याकाळचा प्रोग्राम फिट आहे आमचा नॉनव्हेजवाला, पण सध्या आत्ता तरी खिचडी व्हेजिटेरियन आहे. तुम्ही बघू शकता. आता जेवण करून घेतो, खूपच उशीर झालेला आहे. दुर्वाला आवडलेला आहे आणि बरोबर घेतलेला आहे ताक. ताकाचा काय प्रश्न नाही. हा समोर हायवे आहे आणि तिकडे गाडी आपली पार्किंगला लागलेली आहे. उन्हातच आहे, काय करणार. समोर हायवे आहे. हे आपल्या मस्तानवर जसे हॉटेल आहे तशा प्रकारचे हे हॉटेल आहे. ठीक आहे, गुजराती हॉटेल आहे त्यामुळे व्हेजिटेरियनच भेटेल. चला मी सुद्धा जेवण करून घेतो. कशी टेस्ट आहे ते नंतर सांगतो. एक नंबर टेस्ट आहे का, चांगली आहे का.
मधू चांगली टेस्ट आहे. तर दुर्वा इकडे आमची आईस्क्रीम खाण्यात मग्न आहे. तिला आईस्क्रीम खायचं होतं, तिला आईस्क्रीम घेऊन दिलं. असं काय काय ती शॉपिंग बघते, काय घ्यायचं का इकडे हॉटेलवरच. तिच्या आईने रास्पबेरी घेतलाय, दुर्वाने काय चॉकलेट घेतलंय. प्रणालीचा मटका कुल्फी झालेला आहे, पदूचा सुद्धा कोण झालेला आहे. आणि आता निघूया आपण थोड्या वेळातच पुढच्या प्रवासाला. चला, हे नवीनच हॉटेल आहे तुलसी. यांच्या शाखा भरपूर आहेत, 3-4 शाखा आहेत. वडोदरामध्ये आहे, अहमदाबादमध्ये आहे. आता हे नवीनच 3 महिन्यापूर्वी ओपन झालेलं आहे. वॉशरूम वगैरे एकदम क्लिअर आहेत, चकाचक आहेत. नाही तर वॉशरूम खराब असतात अशा हॉटेलचे. नवीन असल्यामुळे नीट अँड क्लीन आहेत, मेंटेनमध्ये आहेत. वॉशरूमला जाऊन आता पुढचा प्रवास आपण सुरू करू. जायचंय का बाथरूमला? बघू जाऊन या. चला, समोरच हायवे आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजूबाजूला गव्हाची शेती आहे. गुजरातमध्ये हे वासद बनून लागलेलं आहे. दोन्ही बाजूला बघू शकता, दोन्ही बाजूला गव्हाच्या लांब लचक शेतीच्या शेती आहेत. इकडे गहू जास्त पिकतो वाटते, काहीतरी वेगळं. गहूच गहू. इकडे पण हिरवी पण आणि पिकलेला गहू आहे, लाल सोनेरी शेती. तुम्ही बघू शकता ही तंबाखूची शेती आहे. तंबाखूची पानं दिसतात तुम्हाला, पानं शेतीमध्ये हे भरपूर या साईडला आहे गुजरातमध्ये. जिकडे तिकडे ते तंबाखूची पानं आहेत. एवढी मोठी पानं आम्ही सांगतो कसली आहेत, पण ती तंबाखूची पानं आहेत. म्हणजे तंबाखूची लागवड केली जाते इकडे. तंबाखू, गहू, ज्वारी या तिकडे सुद्धा भरपूर शेती आहे. हे तंबाखूची लागवड केलेली दिसत असेल तर. हे बघा, तंबाखूची पानं, मोठी मोठी पानं असतात ती, नंतर सुकवून त्याची तंबाखू बनवली जाते. तर मित्रांनो, आता आपल्याला गुजरातमध्ये वासदवरून हा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे लागलेला आहे, त्याच्यावर आपण चढलेलो आहोत. तो जवळजवळ नवसारीपर्यंत 250 किलोमीटर एवढा अंतराचा आपल्याला हा एक्सप्रेसवे लागेल. पण क्वालिटी खूपच खराब आहे. मुंबई एक्सप्रेसवे सांगितलं तर किती स्मूथ पाहिजे. गाडी एवढी उडते की सांगायलाच नको. जॉईंट्स वगैरे काही बरोबर नाही मिळत ह्यांचे, जे रोडचे केलेले आहेत ते. फार ऑब्लिक होते गाडी. एक्सप्रेसवेची मजा नाही वाटत. बाकी आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा समृद्धी एक्सप्रेसवे हे कसे क्वालिटेड आहेत. फक्त एवढंच इकडे 2 व्हीलर नाही, रिक्षा नाही, ट्रॅक्टर नाही. बाकी गर्दी भरपूर आहे या रोडला. जर हाच मार्ग पुढे तयार झाला तर डायरेक्टली पालघरला उतरेल, म्हणजे मासवणला उतरेल हा रोड. पण आपल्याला नवसारीला एक्झिट करायला लागेल. नवसारीपर्यंत हा मार्ग आहे. इथून घर आहे आपलं 350 किलोमीटर, 350 किलोमीटर जवळजवळ आपलं अंतर राहिलेलं आहे पालघरचं. बघूया पुढे कुठे ब्रेक वगैरे घेतला वॉशरूम साठी वगैरे आहे एक्सप्रेसवेवर तर पुन्हा व्हिडिओ दाखवतो. पण काय आहेत का नाही वॉशरूम वगैरे चांगले ते पण माहित नाही, कारण एक्सप्रेसवेवर कधी कधी नसतात. पण बघा तुम्ही कशा प्रकारे आहे एक्सप्रेसवे. ते मोठा आहे पण काय 6 लेन, 6 कसा 8 लेन का, 1 2 3 4 4 न 4 8 लेनचा आहे. क्वालिटी काय मेंटेन नाही केली. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि आज एवढ्या दिवसाचा उपवास सोडायला लागलेले आहेत. आम्ही मागवलेलं आहे चिकन लिव्हर, चिकन खिमा भुजी, याला मामरा सांगतात, आणि भाकऱ्या द्या. तर हे ठिकाण आहे चिखली येथे, हायवेवरच आहे. चिखली इथे झहीर चिकन म्हणून आहे. एवढी गर्दी असते इकडे की जबरदस्त अपॉइंटमेंट घ्यावी लागते. बसण्यासाठी सुद्धा जागा बुक करावी लागते. आता संध्याकाळचे 6 वाजले त्यामुळे अजून गर्दी कमी आहे. काय झालं, बुधवारी आम्ही जो प्रवास सुरू केला, पहिला आम्ही सारंगपूर हनुमान मंदिर तिकडे आमचं जेवण झालं आणि दर्शन होतं, त्यामुळे आम्ही व्हेजच जेवण घेतलं. नंतर संध्याकाळी आम्ही जुनागडला बसलो, गिरनारला सुद्धा मठामध्ये आम्हाला व्हेजच जेवण मिळालं आणि व्हेजच घेतलं. दुसऱ्या दिवशी बुधवार नंतर गुरुवार होता. गुरुवारी
गुढीपाडवा आणि गुरुवार सुद्धा होता आणि जुनागडला आम्हाला दत्तगुरूंचं दत्तगुरू शिखरावर जाऊन दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे त्या दिवशी सुद्धा आमचं वेजच झालं. संध्याकाळी सुद्धा नेहमीप्रमाणे पुढच्या दिवशी शुक्रवारी आम्ही सोमनाथला गेलो, पण सोमनाथला त्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन असल्या कारणामुळे आम्ही त्या दिवशी सुद्धा शुक्रवारी व्हेजच घेतलं जेवण. एवढ्या दिवसाचा उपवास आणि कालचा झाला शनिवारी सुद्धा इथे तिथे चौकशी केली, पण आम्हाला द्वारकामध्ये काय भेटलं नाही, त्यामुळे आम्ही व्हेजच घेतलं. एवढ्या दिवसाचं 4-5 दिवसाचं 4 दिवसाचं व्हेज जेवण झाल्यानंतर आज इकडे एकदम मस्त ताव मारायला सुरुवात केलेली आहे मुलांनी सर्वांनी नॉनव्हेजवर. चला, मला पण खूप भूक लागले, खाऊन घेतो, कारण घरी पोचायला आपल्याला उशीर होईल, साधारणतः रात्रीचे 9 वाजतील, म्हणून खाऊन घेतलेलंच बरं. दुपारचं जेवणसुद्धा व्हेजच झालेलं, त्यामुळे आता नॉनव्हेज खाऊन घेतात. खूपच चांगली टेस्ट असते, एकदम फेमस आहे इकडे हे झहीर चिकनमध्ये. ओनली नॉनव्हेज, व्हेज इकडे भेटतच नाही. व्हेजवाल्याने इकडे येऊच नाही, काही प्रश्नच नाही व्हेजवाल्यांचा इकडे. ओनली नॉनव्हेज आणि चिकन मटन जे पाहिजे ते सर्व भेटते. खूपच भारी आहे आणि क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे, A1 क्वालिटी आहे. तशी क्वालिटी कुठे महाराष्ट्रात तरी नाही भेटत. चला, मी पण टेस्ट करून घेतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मोठ्या क्वांटिटीमध्ये इकडे भुजिंग होते. चिकन भुजिंग एकदम बेस्ट क्वालिटी, त्याची टेस्ट पण एवढी भारी आणि किती मोठ्या प्रमाणे रँक लावलेला आहे. भुजिंगचा रँक तुम्ही बघू शकता किती लांब लचक. तो माणूस अक्षरशः फावड्याने ते कोळसे आहे ते गोळा करतो आणि इकडे किती माणसं लागले ते चिकन भुजिंग वगैरे करण्यासाठी. हे डेलीमध्ये तिकडे गर्दी असते. आपण लवकर आहेत, संध्याकाळचे आता 6:15 वाजलेले आहेत. जर 7:30-8 वाजता आले तर आपल्याला इकडे उभं राहण्यासाठी सुद्धा जागा भेटत नाही आणि टेबल बुकिंग करावा लागतो. झहीर चिकन चिखली, आणि हे समोरच हायवेवर आहे, अपोजिट साईडला, म्हणजे मुंबईच्या दिशेने जाताना उजव्या हातावर. बघा किती क्वांटिटीमध्ये घमेल्यामध्ये किती चिकन आणि भुजिंगची क्वांटिटी आहे. एवढं क्वांटिटी कुठेच आपल्याला दिसत नाही. ही पहिल्यांदाच आम्ही तरी बघितलेली आहे. आणि एवढं भुजिंग रँक बघा किती लांब लचक भुजिंग रँक लावलेला आहे. शेकडो किलो इकडे चिकन भुजिंग मिळते. त्याला हे लोक मामरा सांगतात. कशा प्रकारे व्यवस्था आहे बघू शकता तुम्ही. पार्किंगला सुद्धा, गाडी पार्किंगला लावायला सुद्धा इकडे जागा भेटत नाही. चला, आपलं झालेलं आहे चिकन खाऊन. आता आपण परतीचा प्रवास घरच्या दिशेने मार्गस्थ होऊया. तुम्ही जर कधी आले या रोडला गेले, चिखली इथे सुरतच्या आसपास आहे चिखली, तर नक्की तुम्ही भुजिंग ट्राय करा. बेस्ट क्वालिटी आहे, वेगळ्याच प्रकारची क्वालिटी, एक वेगळं टेस्ट आहे इकडे. तर मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आपण घरी पोचलेलो आहोत. आपल्या गाडीचे टोटल किलोमीटर झालेले आहेत 2050 आणि त्यासाठी लागलेला डिझेल खर्च आहे हा 15,200चा आपल्याला टोटली डिझेल लागला. म्हणजे आपण गाडी फुल टू फुल करून जातो त्याप्रमाणे एवढा डिझेल लागला. बाकीचा इतर खर्च वेगळाच आहे, तो मी लिहिलेला आहे. तो जर कोणाला गरज असेल तर कमेंट केली किंवा मेसेज केला तर मी टाकेल तसा. पण आपली बजेट ट्रिप होती, त्यामुळे जवळजवळ व्हेजिटेरियनच सर्व जेवण होतं आणि मठातलं वगैरे जेवण होतं. आणि तिथे राहण्याची सोयसुद्धा त्याची बजेटमध्येच केलेली आहे. काय आपले बिझनेस रिलेशनवाले जे मित्र होते, बिझनेस रिलेशनमधले गुजराती मित्र, त्यांनी मला हे अरेंज करून दिलेले होते, जे हॉटेल्स वगैरे आहेत ते. त्यामुळे खूपच स्वस्त दरात आणि अल्प दरात आणि व्यवस्थित होती, ज्या पद्धतीने आपल्याला गरज होती त्या पद्धतीने. तर पुन्हा भेटूया पुढील ट्रिपमध्ये एखाद्या नवीन. बघूया स्वामी समर्थांच्या आणि दत्त महाराजांच्या मनात काय असेल त्याप्रमाणे दुसरी नियोजन झाली तर पुन्हा व्हिडिओ टाकण्यात येईल आपली. चल, तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपली ट्रिप इकडेच, ही ट्रिप 4 दिवस 4 नाईट 5 दिवस आपली इथेच समाप्त करूया. बाय.